बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज आपण पाहिलं असाल, राहुल शेवाळेंची शुक्रवारी जी अर्धवट साक्ष झाली होती ती आज पूर्ण करण्यात आली. मधल्या काळात संसदेच्या कामानिमित्त त्यांना ही पूर्ण साक्ष देता आली नव्हती, पण राहुल शेवाळेंनी आज ज्या महत्वाच्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत, अतिशय महत्वाच्या प्रश्नांवर राहुल शेवाळेंनी उत्तरे दिलेली आहेत, ती सर्व तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणं मला गरजेचं वाटतं. कारण ज्या ज्या ठिकाणी राहुल शेवाळेंना देवदत्त कामतांनी कात्रीत पकडलाय, कात्रजचा घाट दाखवलाय, त्या सर्व गोष्टी तुमच्या नजरेसमोर घेऊन येणं मला गरजेचं वाटतं. अगदी पटपट एकानंतर एक गोष्ट मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. त्याआधी काही गोष्टींना थोडासा उजाळा देतो. म्हणजे योगेश कदम, दिलीप लांडे, त्यानंतर उदय सामंत, राहुल शेवाळे, केसरकरांविषयी मी नंतर बोलेल. या सगळ्यांच्या मागच्या झालेल्या गोष्टींबद्दल थोडासा उजाळा देतो. नीट ऐका. उदय सामंत यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची जी नेमणूक झाली होती ती मान्य केली होती. तुम्हाला सर्वांना माहित असेल. मामा लांडेंनी हिंदुत्व शिकवलं, बाळासाहेबांवरचं प्रेम सांगितलं आणि विचार शिकवले, प्रिन्सिपल शिकवले. ज्यावर देवदत्त कामतांनी धुतलं की तुम्ही 14 ते 18 2005 ते 2018 या काळामध्ये कुठलं प्रेम शिकवायला बाहेर गेला होता. बघा, लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तिथे पटलावर आहेत. त्यानंतर त्याच्यावर ते निरुत्तर झाले. मामा लांडे 2005 ते 2018 पर्यंतच्या ह्या काळावर ते निरुत्तर. बाळासाहेबांच्या उमेदवारांच्या विरोधात तुम्ही कायम उमेदवार दिले, यावर देखील दिलीप लांडे हे निरुत्तर झाले. पुढे ऐका. आता राहुल शेवाळेंचं नेमकं काय घडलं. राहुल शेवाळे यांना नेतेपदी एकनाथ शिंदेची नेमणूक कधी झाली हा प्रश्न विचारला. पहिला प्रश्न आज झाला त्यांना, कधी झाली. यांनी काय सांगितलं, 2018 साली ही नेमणूक झाली. मग ही नेमणूक कोणी केली. म्हणतायत उद्धव ठाकरेंनी ही नेमणूक केली. कशी केली. प्रतिनिधी सभेत ही नेमणूक झाली. मग प्रतिनिधी सभा होत नाहीत असं तुम्ही कसं म्हणू शकता. यावर राहुल शेवाळे निरुत्तर दिसून आले. बघा बरं, एक एक गोष्ट तुम्ही बारीक लक्षात घ्या. निरुत्तर. आज नेमकं बघा काय नेमकं घडलंय. राहुल शेवाळे 1999 नंतर कोणत्या अमेंडमेंट झाल्या, तर ते म्हणतायत 1999 नंतर पहिली अमेंडमेंट जर कुठली झाली असेल तर ती आहे जुलै 2022 मध्ये, ज्याच्यामध्ये मुख्य नेता ही अमेंडमेंट झाली. म्हणजे एकनाथ शिंदेच्या मुख्य नेते पदाविषयी ते सांगतायत. मग ही निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झाली आहे का, तर ते म्हणाले होय. पुढे ऐका. 1999 पासून शिवसेनेमध्ये घटना फॉलो झाली नाही. राहुल शेवाळेंचे आरोप चालू झालेत. म्हणून मुख्य नेते पद तयार केलं गेलं. त्यानंतर घटना फॉलो नाही याचा अर्थ तुमच्या नजरेत काय, असा प्रश्न देवदत्त कामतांनी केला. कारण घटना फॉलो झाली नाही म्हणून आम्ही मुख्य नेतेपद हे तयार केलं गेलं. घटना फॉलो झाली नाही याचा अर्थ तुमच्या नजरेत काय असतो, तर त्याच्यावर त्यांनी कुठलंही उत्तर देणं टाळलं. कारण त्या गोष्टीत बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी येतात. घटना फॉलो, आणि तेवढा तांत्रिक यांचा अभ्यास नाही. या शेवाळेंचा अभ्यास एवढ्या तांत्रिक बाबीत अजिबात नाही. त्यांचा अभ्यास तुम्ही पाहिला असाल, बाहेर कशा प्रकारे अभ्यास चालतो त्यांचा. अगदी मीडियावर गाजावाजा झाला तो यांच्या अभ्यासाचा. त्यामुळे कुठलीच घटनात्मक निवडणूक झाल्या नाहीत, घटनेप्रमाणे बैठका झाल्या नाहीत, अशा प्रकारे ह्यांनी फक्त एक थातूरमातूर उत्तर द्यायचा प्रयत्न केला की बैठका झाल्या नाहीत, नेमणुका झाल्या नाहीत. मग कामत काय म्हणाले बघा. म्हणजे बाळासाहेब असताना, कारण ह्यांनी तारीख काय दिली, 1999 ते 2012 पर्यंत. म्हणजे बाळासाहेब असताना देखील ह्या गोष्टी फॉलो झाल्या नाहीत हे तुम्ही मान्य करता का. आता मात्र राहुल शेवाळे पूर्ण गोंधळ निरुत्तर, की बाळासाहेब असताना देखील तुम्ही हे मान्य करता की अशा कुठल्याही गोष्टी फॉलो झाल्या. आता हो म्हणावं की नाही म्हणावं. हो म्हणाल तो बाळासाहेबांच्या काळात झालेला आहे, तसं तो डाग लागेल आपल्यावर की बाळासाहेब असताना. आणि शेवटी केसरकरांनी जे केले ते नेमकं तुम्हाला सांगेलच मी थोड्या वेळात. पण लक्षात घ्या, हे कशा प्रकारे दलदलीत फसत चाललेत. मग तुम्ही त्यांना पक्षप्रमुख का म्हणता. जर नेमणूक झालेलीच नाहीये तर पक्षप्रमुख असं तुम्ही त्यांना का संबोधता. तर म्हणतायत बाळासाहेबांचे चिरंजीव होते म्हणून म्हणतोय, नाहीतर आम्ही त्यांना आदर देतो म्हणून आम्ही त्यांना पक्षप्रमुख म्हणतो, नाहीतर म्हणालो नसतो. म्हणजे विचार करा, ह्यांचा गोंधळ किती वाढत चाललाय. एक खोटं टिकवण्यासाठी अनेक गोष्टी खोट्या त्यांना बोलाव्या लागतायत. हे बालिश उत्तर दिलं खरं पाहायला गेलं तर, की बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून आम्ही त्यांना पक्षप्रमुख म्हणतोय. पुढे या सगळ्यांवर देवदत्त कामतांनी ह्यांना कसा घेतलाय बघा. आणि हे सगळं पाहत असताना नार्वेकर देखील बुचकळ्यात पडत होते. कारण हे काय उत्तर देत आहेत म्हणताय. नार्वेकर देखील मनात विचार करत असतील
कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव नार्वेकरांच्या देखील असेच होते की हा काय उत्तर देतोय की ह्यांचे सुपुत्र म्हणून आम्ही यांना पक्षप्रमुख म्हणतोय. म्हणजे नाव काय दिलं, पक्षप्रमुख, सुपुत्र आहेत म्हणून पक्षप्रमुख. पुढे ऐका, कामत म्हणतायत 1992 ते 2012 पर्यंत नेमणुका झाल्या त्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झाल्या का? 92 ते 2012 पर्यंतचा विचारतात बरं. आणि कामत काय टाइमपास म्हणून असे प्रश्न विचारत नाहीयेत की यांनी नाही 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 म्हणून उत्तर द्यावं, कारण सिंपल आपल्याला माहिती हे नाहीच म्हणणार. पण तरी देखील कामत त्याला पटरावर का घेऊन येत आहेत त्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला पुढे कळेल. म्हणतायत नाही, 92 ते 2012 पर्यंत कुठलीही नेमणूक अशी नियमानुसार झालीच नाही. मग पुढे कामत म्हणाले 2012 नंतर आणि 2000 विशेषतः कामतांनी एक टाइम पिरियड सांगितला, 2013 ते 2018 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचे पुरावे ऑन रेकॉर्ड आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यावर पुन्हा गोंधळ दिसून आला. कारण 2013 साली पक्षप्रमुखांची जी नेमणूक झाली 18 पर्यंतची 5 वर्षांसाठी, आणि 18 मध्ये झालेल्या निवडणुकांचे जे पुरावे आहेत ते ऑन रेकॉर्ड आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? आता हो म्हणावं की नाही म्हणावं इथे परत गोंधळ. त्यामुळे याच्यावर ते निरुत्तर दिसून आले. त्यानंतर उदय सामंतांनी 2018ची बैठक मान्य केली होती. लक्षात घ्या तुम्ही, विसंगती, कॉन्ट्रडिक्शन पहा कुठे होत आहे. उदय सामंतांनी कालच्या साक्षीमध्ये उलट तपासणीमध्ये ही बैठक मान्य केली होती, ज्यात एकनाथ शिंदे स्वतः नेतेपदी निवडून दिले गेले होते. लक्षात घ्या, उदय सामंतांनी 18ची नेमणूक मान्य केली होती आणि 18ची प्रतिनिधी सभा देखील मान्य केली गेली होती. त्याच्यात ह्या दोघांमध्ये कॉन्ट्रडिक्शन दिसून आलं. कारण एकनाथ शिंदेची शिवसेना नेतेपदी नेमणूक ही 2018च्या बैठकीमध्ये झालेली आहे. त्यातच आदित्य साहेबांची देखील शिवसेना नेते म्हणून नेमणूक झाली होती. तुम्हाला आठवायला हवं, एकनाथ शिंदे, आदित्य साहेब या दोघांची एकाच वेळेस ती नेमणूक झाली होती. पुढचे प्रश्न कामतांनी केले, 1999 ते 2022 जुलैमध्ये कुठलीही अमेंडमेंट झालेली आहे का? 99 ते 2022 मध्ये. तर म्हणतात होय, अशी कुठलीही अमेंडमेंट झालेली नाही. म्हणजे त्यांनी 2018ची नेमणूक जी पक्षप्रमुख या पदासाठी आपण केली होती ती अमान्य करण्यासाठी ही अशा प्रकारची उत्तरे दिलेली आहेत की 18 विषयी आम्हाला काहीच माहिती नाही. पुढे ऐका, आणि पण इथे त्यांचं कॉन्ट्रडिक्शन कसं पकडण्यात आलंय बघा, विसंगती कशी पकडली. मग 2018च्या पक्षप्रमुख पदाच्या निवडणुकीत स्वतः शेवाळे यांनी मतदान केलं होतं. स्वतः शेवाळेंचं मतदान आहे. मग तुम्ही ज्या ठिकाणी मतदान करताय त्या ठिकाणी तुम्ही नाकारू कसं शकता? हे त्यांचं खोटं इथे सिद्ध झालं. माणूस खोट्यातून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असतो, पण खोटं ही एक दलदल आहे. तुम्ही जसं जसं जास्त बोलाल तसं तसं तुम्ही खोल 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 रुतत जाल. पुढे ऐका काय झालं. 2018च्या घटना दुरुस्तीबाबत तुम्हाला कधी कळालं? कारण ह्यांना आता काय आहे, 1999 पासून ते 2012 जुलैपर्यंत मधला सगळा ह्यांचा तो गजनी झालेला आहे. काहीच आठवत नाही यांना. 99 ते 2012 जवळपास या 13 वर्षांचा काळ ह्यांना काहीच आठवत नाहीये. त्यामुळे यांना हा प्रश्न विचारला की 2018ची घटना दुरुस्ती झालेली आहे असं तुम्हाला कधी कळालं? तर हे म्हणतायत 2018ची घटना दुरुस्ती मला आठवतच नाही. काय म्हणाले? मला आठवतच नाही. मग पुढचा प्रश्न, कारण कामत पण शेवटी मुरलेले, काय म्हणतात पुढे कामत, 1999 पासून 2012 पर्यंत सगळं तुम्हाला काहीच आठवत नाहीये. मग मला एक सांगा, शिवसेनेची घटना फॉलो झाली नाही हे मात्र तुम्हाला कसं आठवतं? साधा प्रश्न आहे ना. 1999 पासून 12 पर्यंत ते जुलै 2022 पर्यंत ह्यांना काहीच आठवत नाहीये. फक्त शिवसेनेची घटना फॉलो झाली नाही एवढंच मात्र यांना आठवतं. हा विनोदाचा भाग झाला. त्यानंतर कामतांनी एक साधा प्रश्न केला, युवा सेना प्रमुख हे पद तरी तुम्हाला माहित आहे का? त्यावर ह्यांनी काय सांगितलं, होय माझ्या ज्ञात आहे तसं, पण मला जास्त काही त्याच्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल माहिती नाही. कारण हे पद, कामतांनी हा प्रश्न विचारायचा अर्थ असा, कारण हे पद आणि ह्यांचं नेतेपद या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सिद्ध झाल्या होत्या तिथे शिवसेनेच्या घटनेमध्ये. कारण युवा सेना प्रमुख हे बाळासाहेबांच्या समोर शिवतीर्थावरच्या भाषणात आपण त्यांना समोर आणलं होतं, त्यांना त्यांचं लॉन्चिंग झालं होतं. तर तुम्हाला इथे जर नाही म्हटले असते तर ते मग एवढ्या लाखोंच्या जनसमुदायासमोर युवा सेना प्रमुख म्हणून त्यांचं जे लॉन्चिंग झालं तिथे तुमचं खोटं जागेवर उघडं पडलं असं. त्यामुळे इथे त्यांनी चलाखीने उत्तर दिलं की हो मला माहिती आहे, पण मला जास्त काही त्याच्यातलं डिटेल माहिती नाही. त्यामुळे हे अशा प्रकारचं डिटेल माहिती नसणं, या अशा प्रकारचं खोटं बोलून
अशा प्रकारे शेवाळे स्वतःसाठी खड्डेच पुढे खोदत गेले. पुढे बघा त्यांनी आणखी काय काय महत्वाच्या गोष्टींवर विधानं केलेली आहेत. आता शेवाळेंना कामतांनी पुढचा प्रश्न केला, मुख्य नेते पद 1999 मध्ये 1999 मध्येही नव्हतं, 2018च्या घटनेतही त्याची अमेंडमेंट नाहीये. मग मुख्य नेते पदासाठी नेमकी तुमची प्रोसिजर काय काय फॉलो झाली होती? आता हा सगळा आला तांत्रिक भाग. या तांत्रिक तांत्रिक भागाबद्दल ह्यांच्या सगळेच म्हणजे यांचे वकील सोडले तर एकाही आमदाराला ह्या तांत्रिक बाबतीवर काहीच बोलता येणार नाही. मला तर नवल वाटतं भरत शेठ गोगावले ह्या सगळ्याला कसे सामोरे जातील. तो एक किस्सा गमतीशीरच असणार आहे. त्याच्यात ते म्हणतायत मला ह्या तांत्रिक गोष्टीबद्दल जास्त काही माहिती नाही. पुढे ते म्हणतायत, इंटरेस्टिंग प्रश्न पहा बरा. पुढे म्हणतायत, तुम्ही पंतप्रधानांचं ट्विटर अकाउंट फॉलो करता का? तर हे म्हणतायत हो मी फॉलो करतो. त्याच्यानंतर तोच प्रश्न दुसऱ्या ह्याने त्यांनी विचारला, पंतप्रधान तुमचं ट्विटर अकाउंट फॉलो करतायत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यांनी स्पेसिफिक नाव घेतलं, शेवाळे _राहुल. तर हे म्हणाले नाही मला तसं माहित नाही, पंतप्रधान माझं ट्विटर अकाउंट फॉलो करत आहेत की नाही आहेत. आता विचार करा, आपल्या ट्विटर अकाउंटला, आपल्या एक्स अकाउंटला, आताचं एक्स अकाउंट जर पंतप्रधानांसारखी व्यक्ती जर फॉलो करत असेल, आपल्याला ते माहिती असेल, नसेल तरी आपल्याला ते माहिती असतं. पण हे काय म्हणतात मला माहित नाही. म्हणजे विचार करा, खोटं बोलायचं पण किती रेटून बोलायचं. यांना खरंच तुम्ही ते मॉलमध्ये किंवा एखाद्या ओपन लिफ्ट मध्येच घेऊन जा, यांना सगळं आठवायला लागेल. यांना काहीच आठवत नाहीये. पुढे यांना प्रश्न विचारला गेला, कारण आता आपण विचार करतो ह्यांच्या एक्स म्हणजे ट्विटर अकाउंट बद्दल प्रश्नचिन्ह करून आपण नेमकं काय सिद्ध करायचा प्रयत्न करतो. तर पुढे असं आहे, कसा रिलेटेड प्रश्न आहे बघा. शिवसेना नेतेपदी 2018 मध्ये ज्या वेळेस आदित्य साहेबांची निवडून नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस तुमच्या शेवाळे _राहुल या अधिकृत ट्विटर हँडलवरून, कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की मला ट्विटर विषयी विचारतायत म्हणजे माझी परीक्षा घेतात, मला माझं ट्विटर अकाउंट तरी लक्षात आहे का? म्हणून त्यांनी आधी असा प्रश्न विचारला. ते लहान मुलांना कसं औषध पाजायच्या आधी इकडचं तिकडचं गोड सांगायला लागतं, तुम्हाला पंतप्रधान फॉलो करतात का वगैरे वगैरे ह्या गोष्टी. यांना स्पष्ट विचारलं, तुम्ही त्यांना अभिनंदन केल्याचं ट्विट आहे की अभिनंदन बघा काय केलंय. अभिनंदन असं केलंय की तुमची निवडून आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. त्यांनी असं नाही सांगितलंय की तुम्ही नियुक्त झालेले आहात. आदित्य साहेब नेतेपदी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. निवडून हा शब्द आहे तिथे. मग हे तुम्हाला आठवतंय का? तर ते काय म्हणतायत माहितीये, मला असं काही आठवत नाही. त्यांचं ट्विट त्यांच्या समोर ठेवल्यानंतर पण मला आठवत नाही. इतकी खालच्या पातळीला जाऊन खोटं बोलण्याची इथे स्पर्धा लागलेली आहे. त्यांनी त्यांचं ट्विटर अकाउंट कन्फर्म करून घेतलं होतं पंतप्रधानांचं नाव सांगून. शेवटी हे वकील आहे, तो सगळ्यांना बोलतं करतात बरोबर. आता विचार करा, त्यांना हे विचारलं, एकनाथ शिंदेची नेतेपदी नेमणूक झाली होती हे तरी तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यावर तर कमीत कमी होयच म्हणावं लागेल ना. तिथे तर नाही म्हणू शकत नाही, तिथे होय म्हणाले. पण त्याच दिवशी आदित्य साहेबांची नेते म्हणून नेमणूक झाली होती, निवडून आले होते, त्यावेळेस त्यांचं ट्विट केलं गेलं होतं, ते त्यांना लक्षात नसतं. म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच. आणि हे फसत गेले, एकेका गोष्टीवर सगळा खोटाचा बाजार तिथे फसत गेला आणि ते सगळं पटलावर आलेलं आहे. कामकाज सगळं रेकॉर्डेड आहे बरं. हे सगळे रेफरन्सेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये वापरले जाणार आहेत. हे सगळे कॉन्ट्रडिक्शन अंडरलाईन करून ज्या वेळेस ह्याचा पूर्ण तो ड्राफ्ट मिळेल ना, सगळ्याला अंडरलाईन करून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे सादर केलं जाणार आहे. पुढे बघा, ते म्हणतायत आम्ही रिस्पेक्ट करायचो म्हणून आम्ही त्यांना पक्षप्रमुख म्हणायचो, आम्ही रिस्पेक्ट करायचो म्हणून आम्ही त्यांना बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून आम्ही त्यांना पक्षप्रमुख किंवा अशा पदव्या दिल्या होत्या. मग ते काय म्हणतायत, आता इथे तुम्ही निवडून आलायत म्हणून तुम्ही त्यांना, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना देखील त्यांनी ट्विट केलं होतं, निवडून आलायत म्हणून 18 मध्ये ज्यावेळेस ती बैठक झाली होती, त्यात त्यांचं पक्षप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली होती सगळ्या बैठकीच्या वतीने, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने, त्याबद्दल देखील ट्विट होतं. मग इथे तुम्ही निवडून आल्याबद्दल कसं काय म्हणताय? सही पकडे, एकदम 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 सही पकडे. त्या कामत साहेबांनी, देवदत्त कामत साहेबांनी अतिशय एक एक रेफरन्स अतिशय योग्य घेतलेला आहे. पुढे मग परत त्यांनी तो पाढा चालू केला की मला आठवत नाही, माझ्या काही लक्षात नाही, अशी ऍक्टिंग त्यांची सुरू झालेली आहे. मला खरंच, मी मगाशी म्हणालो ते भरत गोगावलेंचं खरंच काय होणार आहे? कारण खरं तर भरत गोगावलेंना बोलवलं कशासाठी जाणार आहे? कारण भरत गोगावले हे चीफ व्हीप आहेत, यांच्या अधिकृत गटाचे हे व्हीप आहेत.
ज्यांची नेमणूक माननीय सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलेली आहे, बेकायदेशीर ठरवले, पण ह्यांच्यातर्फे ते व्हीप आहेत. त्या व्हीपला किती टेक्निकल प्रश्न विचारले जातील ह्याचा तुम्ही अंदाज घ्या आणि भरत गोगावलेंची अवस्था तुम्ही समजू शकता काय होणार आहे त्यावेळेस. भरत गोगावले जाऊ द्या, त्या दिवशी जेव्हा समोरासमोर पाहू तेव्हाच कळेल तुमचं नेमकं काय घडणार आहे. माझ्या तोंडून वेगळे शब्द येत होते. पुढे काय झालं बघा. आता महत्वाचा प्रश्न सगळ्यात इथे काय विचारलाय, 18 जुलै 2022 हा प्रश्न नीट लक्षात घ्या. तुम्ही जी प्रतिनिधी सभा घेतली, मुख्य नेते पदासाठी घेतली, त्यात उद्धव ठाकरे आले होते का? अतिशय महत्वाचा प्रश्न. ह्यांनी घेतली होती ना प्रतिनिधी सभा, गुवाहाटी सगळं झाल्यानंतर वगैरे घेतली होती. हे म्हणतात नाही आले. मग पुढचा प्रश्न असा केला, मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेऊ शकतात का? बरोबर, उद्धव साहेब हे पक्षप्रमुख या नात्याने आलेले नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये निर्णय कोण घेणार? तर म्हणतात मॅटर ऑफ द रेकॉर्ड. म्हणजे हा त्या रेकॉर्डचा एक भाग आहे, मी काही बोलू शकत नाही. बघा कशा प्रकारे टोलवाटोलवी सुरू झाली. पुढचा प्रश्न परत केला, पक्षप्रमुख नसताना, म्हणजे एखाद्या बैठकीमध्ये पक्षप्रमुख नसताना फक्त अशाच कंडिशन मध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेऊ शकतात का? तोच प्रश्न थोड्या वेगळ्या अर्थाने विचारला. तर म्हणतात मॅटर ऑफ द रेकॉर्ड. परत त्याच्यावर त्यांनी बोलणं टाळलं. पण त्यांनी हे कुठेच नाही सांगितलं की पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब ठाकरे कधी नव्हतेच. त्यांनी हे कुठेच बोलायचा प्रयत्न नाही केला. त्यांनी काय सांगितलं, मॅटर ऑफ द रेकॉर्ड. त्यांनी कुठे नाकारलं नाही पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी सांगितलं मॅटर ऑफ द रेकॉर्ड. त्यांनी नाकारली नाही ही गोष्ट. हीच गोष्ट उदय सामंत काल म्हणत होते आम्ही नाकारत नाहीये. लक्षात घ्या, या गोष्टी कुठे ना कुठेतरी ह्यांना एक चांगला इम्पॅक्ट करून जाणार आहेत. कुठेच म्हणाले नाहीत ते पक्षप्रमुख नाहीत. 18 जुलै 2022 आधीची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली होती का हा प्रश्न विचारला तर म्हणाले आम्हाला माहित नाही. म्हणजे यांना हे देखील माहिती नाही की राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त झाली आहे की नाही झाली. त्याच्यानंतर बघा, कारण ह्याच्यावर पुरावे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यांना त्यावेळेस त्यांच्याकडे पक्ष दिला गेला नव्हता. पक्ष हा फेब्रुवारीमध्ये दिला गेलेला आहे, 23च्या फेब्रुवारीमध्ये. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही. 99ची घटनेप्रमाणे तसे अधिकार तुमच्याकडे नाहीत. आणि कार्यकारिणी बरखास्त करणे हे सुद्धा आधीच्या कार्यकारिणीप्रमाणे ठरत असतं. त्यामुळे अशी कार्यकारिणी बरखास्त करून स्वतःची मुख्य नेतेपदी नेमणूक करून घेणं हा तुमच्या अधिकार क्षेत्रात बसत नाही. 18 जुलै 2022 च्या सभेमध्ये पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत का? कारण त्या पदावर तुम्ही कुठलीही नेमणूक केलेली नाही, कारण तुम्ही जे पद टाकले ते मुख्य नेते पदाचं आहे. मग पक्षप्रमुख कोण आहे? त्यावर त्यांनी पुन्हा सांगितलं मला माहित नाही. शेवटी देवदत्त कामतांना हेच वारंवार घोकून सांगायचं होतं की मी पक्षप्रमुख या शब्दाचा वारंवार उल्लेख करतोय आणि यांनी त्याच शब्दावर त्यांनी याच्यावर भरच दिला नाही, त्यांनी लक्षच दिलं नाही. ते फक्त सांगत होते मला माहित नाही. तुम्हाला माहितीये हे मला माहित नाही किंवा मला ठाऊक नाही, माझ्या लक्षात नाही, ह्या गोष्टी सुद्धा रेकॉर्डवर येत असतात. कारण तिथे तुम्हाला बोलायची ज्यावेळेस संधी दिलेली असते, तुमचं सत्य सांगायची संधी दिली असते, तुम्हाला आठवत नसतं. शेवटी परीक्षांमध्ये कसं असतं माहितीये, तुम्हाला घरी जाऊन एखादं उत्तर आठवलं पण ते परीक्षेच्या हॉलमध्ये नाही आठवलं, त्याचा काही उपयोग होत नसतो, मार्क 0 झालेले असतात. त्यामुळे मला माहित नाही हे सांगून तुम्ही सुटू शकत नाही, ही गोष्ट नमूद करून घ्या. महाराष्ट्रात संपूर्ण शिंदे गटाला तुम्हा सर्वांना माहितीये, हे सगळे काय सांगतात आम्ही रिस्पेक्टने वगैरे बोलतो, त्यांना रिस्पेक्टने आदर म्हणून पक्षप्रमुख. तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र आदराने गद्दार म्हणूनच बोलतोय, त्यात काय असं वेगळं नाहीये. या शिंदे गटाला महाराष्ट्र आदराने गद्दार असा शब्द वापरतो. पुढचा प्रश्न आहे का, 25 जून 2022 उद्धव ठाकरे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली म्हणजे 25 जून म्हणजे आपल्या मूळ शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. याबाबत तुम्हाला माहिती झाली का? तर ते म्हणतात मला माहित नाही. मग त्यांनी सांगितलं प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये याचा उल्लेख झाला होता. ते बोलतात मला माहित नाही. त्यांनी स्पेसिफिक नाव घेतलं, इंडिया टुडेचं नाव घेतलं, ते बोलतात मला आठवत नाही. नवल वाटतं, नवल. माहित नाही, आठवत नाही, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही सुटणार नाही आहात. आणि शेवटचा त्यांचा एक प्रश्न आहे आणि तो पूर्ण इथे टर्निंग पॉइंट आणतो ह्या सगळ्या गोष्टींना, की द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपतींची निवडणूक झाली होती द्रौपदी मुर्मूंची. त्यावेळेस उद्धव साहेबांनी, तुम्ही सर्वांनी एक रिक्वेस्ट केली होती उद्धव साहेबांना, सगळ्या खासदारांनी, की आपलं मत आपण द्रौपदी मुर्मूंना द्यावं. मग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब नव्हते, तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट का केली? पुन्हा गोंधळले. तेव्हा चेहऱ्यावर पूर्ण गोंधळ आला.
काय बोलावं या प्रश्नावर? शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी लिखित आदेश काढला आणि सांगितलं सगळ्यांनी मत द्रौपदी मुर्मूंना द्यायचं, मग त्यांचा आदेश तुम्ही का पाळला? जर ते पक्षप्रमुख नव्हते मग आदेश का पाळला गेला? या सगळ्या प्रश्नांवर एक गोंधळ आणि त्यांच्या सगळ्या 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 त्या वातावरणामध्ये एक सनाटा. आणि नार्वेकरांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या की नेमकं काय चुकतंय, पण काय बोलू शकत नाही. त्यांना समजतंय अरे उघडं नागडं केलं जातंय, तुम्हाला नागडं करून शिमटी दिली जाते, पण तरीही काहीही बोलू शकत नाहीत, कारण शेवटी तुम्ही लवाद आहात. लवाद सांगू शकत नाही कशा प्रकारे बोल, भले तुमच्या मनात असेल. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांकडे पाहता नार्वेकरांनी शिंदे गटाची जी काही गोची करून ठेवायची ती अतिशय इमानी इतबारे करून ठेवलेली आहे. तुम्हाला केसरकरांविषयी फारच लवकर विश्लेषण घेऊन येईल, पण नार्वेकर, दिलीप लांडे, योगेश कदम आणि त्यानंतर हे उदय सामंत, हे अशा प्रकारे एका मागोमाग एक अट्टल यांनी या शिंदे गटाला बर्बाद करून ठेवायचंय असा विडा उचलला. आणि काल तर उदय सामंत मला माफीचे साक्षीदारच का कोणास ठाऊक वाटत होते. तुम्ही सर्वांनी पहा, भविष्यामध्ये ज्यावेळेस आता भरत गोगावले येतील किंवा आणखी कोणी यांचे चेलेपेले येतील त्यावेळेस आपण पाहूयात नेमकं काय घडतंय. या सगळ्यांची इत्थंभूत बातमी तुमच्या सर्वांसमोर मी घेऊन येत राहील. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.